सविता काय कुठे? घरी ना रे मी. ऐक, काय? आता रान मोकळे, हा बायको गेली माहेरी. हा. आता तू बिंदास घरी ये, कोणीच नाही ये. ए बाबा तुझी बायको लय डेंजर येणार आहे. डेंजर जरी असली तर घरात पाहिजे ना ती. कुठे गेली आज? माहेरी माहेरी. माहेरी कधी येणार आहे? ती आता एक हप्त्यानीच येणार, तिची आई आजारी. म्हणजे घरी गेली का ते आता? हो, आपण लय मजा करू शकतो आता. ते बरं झालं, तू लवकर तर फोन करायचा ना. अरे लवकर म्हणजे आत्ताच ते गेली. आत्ताच गेली का? हा. पाय बर का येईल बिल. अरे ती येऊ नये म्हणून मी तिला जास्ती पैसे दिले. हा तिला म्हटलं तुझ्या आईला डायरेक्ट ऍडमिटच कर. बरं झालं. हा. पण तू मग ताबडतोब ये आणि 2-3 दिवसाचं नियोजन करून ये. हा का? फुल मजा करू आपण. मजा करल मी. मला पैसे द्या, थोडे पैसे नाही मला. पैसे कशाला पाहिजे तुला? मग खर्च मजा आहे. घे ना, मजा घे ना माझी. मजा तर घेते तुझी मी. हा. पण मला 50,000 रुपये टाक ना अकाउंटला. बर चल, आल्यावर बघू सर. हा येते मी लगेच मग. ये. हा ठेवू का मग? हिला मी प्रेम देऊ राहिलो, ही पैसे मागू राहिली. जाऊ दे, पैसे देऊन टाकू. पैशाला कुठं आपल्याला तोटा आहे. पण तिचं प्रेम पाहिजे लय दिवसापासून तडफडू राहिलं मी. पण आज सोडणार नाही. चला तयारी करतो, बेड बीड आवरतो जरा. केव्हा येईल केव्हा येईल. आली 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 आली. ये 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 काही ये करतोय. ये 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 बैस बैस बैस. लय उशीर झाला. हाय बॉम्बट्या मारी. ते पैसे घे नाही मला म्हणून याच्याकडे जाते, नाही तर गेलीच नसते. आहे का तू बसशील ठोंग्यात तिथं. तब्येत बिबेस बनून आली का? तो लगेच झालं दाब नाही इथं तिथं दाबतोय. मग आता काय मला राहत नाही ना ग. एवढे दिवस नाही सुचलंय. हा सुचलं नाही. बायको घरात असताना कस काय. मला किती टेन्शन, मी किती धड 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 असं करून आले. पण आता निवांत आहे ना. आता निवांत ऐक ना. टाइम काढून आली ना. हा मानवरा घरी आहे. हा. आले म्हटलं मैत्रिणीकडे जाऊन. पण तू अचानक कसं काय बोलावलं मला? अचानक म्हणजे हिची जायचीच वाट पाहत होतो. मी घरातून बाहेरच जात नव्हती. मग फोन आला तिच्या आईचा, म्हणे मी शेवटच्या टप्प्यावर आहे म्हणे. जास्त आजारी आहे का तिच्या आई? आजारी म्हणजे जाईल ती अशी. नको रे असं बोलू. ती तिला सांगत होती तिच्या आई तिला. हा जाते का नाही राहते. आता काही बाहेर नाही सोडत जीव लवकर. तुला सांग ना एखाद्या हप्त्यानीच ये. सांगितलं ना. सांगितलं का? राहील का पण? राहील म्हणजे आजारी ना आई. काय बाबा तिच्या बायको तुझ्या बायकोचा भरोसा नाही. ते जाऊ दे, आता ती गेली ना. बरं झालं. आपल्याला रान मोकळे, घर मोकळे. तू माझ्याकडे का भेटायला येत नाही रे? कस काय येणार? कसं काय ना, म्हणजे मी एवढं लांब आले माझ्या नवऱ्याला सोडून. अगं बाई, तुझ्या घरी नवरा राहतच ना. आणि तुझ्या घरी बायको राहतेच ना. म्हणून मी केला ना प्लॅन. तू प्लॅन केला, पण माझं घर किती 2 घर सोडून. तरी नाही येता येत. मी कशी आले? माझ्या घरी कोण नाही ना. तुझ्या घरी कोणी कोण राहत. माझा नवरा नसल्यावर येत जाईन तू भेटायला. बाकीचे तुझा भाऊ, सासू सासरे आणि ते राहत्या, पण कधी गेल्यावर लग्न करायला जाता ना. कुठं जात? तुझा फोन आलाच नाही तर कसं काय? ते आहे रे. अरे फोन करायला जमतच तू नाही. आता ते बाकीचं नाही, आता इकडं आली त्याचं बोल ना. तो काय चाललंय बाकीचं तुला तर आठवणच नाही माझी. मग आठवण नाही तर काय? तुला भूताल बोलवलं का? आज फक्त तुला आठवण आली म्हणून 8 दिवस बायको होती. बरी नाही आठवण आली. लवकर पाय. आज खूप खुश करून टाक मला. ऐक ना. हा. तिने वावर तुझेच का हे? हे सगळं आपलं आहे ना. एखादं कर ना माझ्या नावावर. वावर तुला काय कमी आहे? वावर नाही देता येणार डायरेक्ट. देणार. अगं वरच्यावर पैसे देता तिला, असं डायरेक्ट वावर राहत ते घरचं आहे ना. मग काय तेवढं वर्षापासून आपण दोघं सोबत आहे. नुसते सोबत आहे. काय आलं त्याच गोष्टीवर. नुसते सोबत आहे, बोलणं चालणं चालू आहे. अजून आपल्यात काही घडलंय काय? घडलं ना आज घर तर दे ना. हे चांगलं आहे मागचं दे. ते आपण नंतर बघू. एक 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 एकर देईल तुला. दे ना खरंच रे. 1 एकर देईल. कधी? आता नाही, अजून होत दे आपल्यात काहीतरी. देते मी तुला. ते अरे माझ्या परिस्थिती एवढ्यात लय गरीब आहे ना. गरीब आहे का? गरीब आहे. नकली घालून फिरते मी. नकली बांगड्याने हातात भरायला पैसे सुद्धा नाही. तुम्हाला मदत सुद्धा थोडीशी करत नाही. आता 50,000 देणार आहे ना तुला. टाक पहिले. टाक म्हणजे कॅशच आहे डायरेक्ट. कॅश आणले का? फोनवर कुठं परत नवरा म्हणे कुठून आले, याच्यात ठेवेल. खरंच 50 आहे का? मोजू घेऊ का? घे ना, चेक कर ना.
विश्वास आहे तसा मला तुझ्यावर. ऐक ना. ऐक. अरे अरे ऐक ना. हा 50 तर दिले, हा. पण मला मनच नाही बनला. दे ना एखादा बाबा. अगे देव ना मला. काय तू असं न देता काय नुसती पैसे मागते. कधी दिले तुम्हाला न देता पैसे? मग हे आतापर्यंत काय चालू आहे? 5,000 2,000 ते 3. लई आहे का माझ्यासाठी? आता हाय तेवढं देव राहिलो ना मी. तो बिझनेस कोणता आहे मला माहिती. तुला कुठून पैसे येतात, काय पैसे येतात, मला सगळं माहिती. आता पहिले बाकीच्या गोष्टी न करू. हा तो पैसा नाही, आवर चल. कोणाच आहे? मला माहिती तो पैसा नाही, आवरचा पैसा तू खातोय लोकांचा. कर्ज व्याजाने पैसे देतोय लोकांना तू. ठीक आहे ना मग देईल ना तुला. हे वावरच पाहिजे ना. काय पैसा आहे ना मग, तू व्याजाने लोकांना पैसे देतोय. हा व्याज घेतो त्यांच्याकडून, ते पैसे ते कुठं जात्या? आहे ना त्यातलेच दिले ना तुला. अजून देईल ना. हे तुझ्या बायकोला नाही माहिती, मला माहिती. तू प्रेम देत जाय बर का. हं. तुला देत जाईल, टेन्शन घेऊ नको. कधी प्रेम दिल्यावर प्रेम देतो तू एक वावर कर म्हणा. करतो. तू पहिले आहे ना मला असं कसं तरी व्हायला लागले. चाल मग. चल 50,000 दिलं तरी. एवढे एवढे 50,000. चल ये. चाल बाबा, तुझी लय कटकट. पहिले तेच काम तेच काम. कोणी आहे नाही लपेल घरात? कसं काय? लगेच. आता मला फोन आला, 2 मिनिटं फोनवर बोलून घेते. थांब. काय नवऱ्याचं बोल नको, आवाज नको करू हं तू. इथं. हॅलो. हा काय हो? काय? कधी? आता लगेच का? तुम्ही चला पुढे, मी आले. हा आले मी. हा ठेवा डोक्याला त्यानं. हा ऐक ना. हा? मी चालले घरी. खबर? अरे माझ्या नवऱ्याचा बाप वारला. म्हाताराच होता, पुण्यात राहतात ते. बाप. अचानक वारला, ऍक्सिडेंट झाला त्याचा. आयलं त्याच्या बापाला आताच मारायचं होतं काय? अरे हा ना, आता मला काय माहिती. तर ते मला पटकन बोलले तू ये. तर म्हटलं तुम्ही जा पुढे, मी येते. एवढं काही नाही त्यांचं. असे त्यांचे आमचे वादच झालेले होते. अगं थोडा वेळ जाय ना मग. थोडाच कसं काय जाऊ? मला घरी जाऊन पॅकिंग बिकिंग करायला लागेल. पुण्याला येते, इथं थोडी आहे. अर्धा तासात जा ना मग. कसं काय जातो? मला एकटीला जाणं येणार आहे. गाडी भेटली पाहिजे ना मला पुढं. मी सोडून देईल ना पुण्याला डायरेक्ट. तू सोडशील का मला मग? पुण्याला? मग एक काम कर ना. 30,000 रुपये टाक मला का? भाड्याला आता. ऐक ना, 30,000 टाक भाड्याला. तू काही सोडू नको मला. मी 2 मिनिटात बसनी करून जाते, प्रायव्हेट गाडी करून जाते. टाक ना, एवढं काय विचार कर. अरे बस सासरा वारला तुला अरे कळत बाई नाही का रे? 30,000 रुपये भाडेल तू. हा मग तिथं खर्च पाणी माझ्या नवऱ्याकडे नाही राहत पैसे, मला माहित आहे. मला तू इथं काही नाही आता चालली ना पैसे. देते मी 10 दिवसांनी येते तुला भेटायला परत. 10 दिवसांनी? नाही, दुसऱ्या दिवशी येते. राग झाली का मग माझा नवरा तिथंच राहील, मी येईल निघून. का माझी राग करशील? अरे काय बोलतोय, एवढ्या वर्षाने केली. पटकन टाक ना 30,000. अरे एवढं वर्ष म्हणजे नुसतंच असं पैसे देणं घेणं चालू आहे. आता बी वेळ आली तर आता मग ते बाप वारला. तू बोलावलं, मी एवढं घरात सोडून येतो तुझ्यासाठी आले मी. आणि आता माझा सासरा वारला, मला ते जाणं. तू असं आडून पाहतोय का? थांब नको रडू, जाऊ दे. जाय जाय, देतो 30,000. आईला काय ताण झाला बा. पटकन टाक ना. बस निघून गेला, मला बस अरे नाही ना. बाई फोनला बोट तर लावू दे. लाव. घे. हा आले. ऐक ना. उद्या येशील का? अरे काय लाज वाटत का तुला बोलताना? तू बोलली ना काय बोलले मी? उद्या येते म्हणे. उद्या काय येईल मी? आता माझ्या सासऱ्याच्या इथं 10 दिवस मला राहावं लागेल. 13वं वस्तर 13वं झालं का मी इथं येईल. काय बोलत लाज नसल्यावर आली. म्हणजे तुला काय असं वाटतं पैसे घेऊन पळून चालली काही? बरतो तो खर्च स्वतःचा खिशातला नाही पैसा. दुसरा तो पैसा आहे लुटलेला. जाय वय वय जाय वय वय जाय. ऐक येते मी 10 दिवस. जा जा, काय बोलू जा. चाललंय मी. काय सगळा मूड खराब झाला. ऐक ऐक. आयला नुसते पैसे आयला नुसते पैसे घेते निघते, पैसे घेते गायब होते. सगळा पचका झाला माझा. काय डोक्याला ताण झाला ग बाई. बरं झालं मी ती कॉल सेटिंग केलेली आहे की अनोन नंबरवर मला कॉल येतो बरोबर 2-2 तासाला. ती सेटिंग बरं झालं लवकर केली. याड्याकून पैसे घ्यायचे होते. मग काही सासरा बिसरा वारलेला नाही. माझा सासरा जर वारला असता
मी याच्याने पैसे घेतो थांबले असते का रडत रडत सुटत असले पळत. घर सोडून माझं घर. आणि याला काय वाटलं माझा सासरा वारला, बरं झालं याच्याकडून पैसे घेतले. आता 2 महिन्याचा खर्च झालाय माझा. ते माझ्या नवऱ्याकडे पैसे नाही, आता हे काम करावंच लागतं मला. त्याला भेटल्याशिवाय मला पैसे देत नाही. आणि बरे याचे पैसे नाही स्वतःचे, दुसऱ्याचे पैसे देऊ राहिला मला, त्याच्यात तो जीव घालून राहिला. बरं झालं याच्याकडून पैसे घेतले. आता काय करायला, बरोबर मी 10 दिवसांनी फोन करते, सांगते की मला तुला भेटायचंय, ₹1,00,000 टाक मला. याला भेटले का मग मी पाहते याचा बेत. बरं झालं पैसे भेटले, आता जाते मी घरी.